घडून आणला याबद्दल मी सर्वप्रथम शाळेचे सर्व स्टाफचे मनापासून आभार मानतो। आणि एज्युकेशन डिजिटल टेक्नॉलॉजी काय आहे, डिजिटल फिजिकल बरोबर फिजिटल टेक्नॉलॉजी काय आहे हे मी तुम्हा सर्वांना या ठिकाणी एक 15-20 मिनिटं आपण सर्वजण चर्चा करणार आहोत। आपण असं मोकळं एक दुसऱ्याशी बोललं तर आवडेल का, तुम्हाला चर्चा करायला आवडेल का? परवा 2-3 दिवसापूर्वी आम्ही होतो, मला वाटतं 7वी आणि 9वीच्या विद्यार्थ्यांना आम्ही माहिती दिली होती, परंतु 8वी आणि 10वीचं त्या दिवशी काहीतरी चाचणीचे घटक चाचणी परीक्षा काहीतरी टेस्ट चालू होती, त्यामुळे त्यांच्याशी संवाद झाला नाही आणि म्हणून 8वी ते 10वीसाठी खास परत यावं लागलं। तर 9वी 10वी 8वी 9वी 10वी 7वी 8वी 9वी 10वी हे मुलं जे असतात हे मॅच्युअर असतात, तिथून पुढे काहीतरी ध्येय ठरवायचं त्यांनी ठरवलेलं असतं। ते प्रत्येकाचं असं टार्गेट बनत चालतं की मला मर्चंट नेव्हीमध्ये जायचं, मला डॉक्टर व्हायचं, मला बिझनेसमॅन व्हायचं, मला काहीतरी कलेक्टर व्हायचं, मला तहसीलदार व्हायचं, मला पोलीस व्हायचं, असं काहीतरी ध्येय आपलं ठरत चालतं। आणि हे वय असतं 9वी 10वी 8वी 9वी 10वी पासून पुढचं 11वी 12वी कॉलेज, हे वय असतं की आपलं काहीतरी ध्येय ठरवायचं, त्या ध्येयाने वाटचाल करायची। तुम्ही कुणी काय असं ठरलेलं आहे कुणाचं, कुणाला काय व्हायचं आयुष्यामध्ये, भविष्यात कोणती नोकरी करायची असं काही ठरलंय कुणाचं? काय? कलेक्टर। वा 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 वा, टाळ्या वाजवा सगळ्या। आता हिचं ध्येय फिक्स केल्यामुळे हिला फायदा काय होईल? काय नाव दीदी तुझं? नरगिस अक्रम शहा, बरोबर। आता हिने हिचं ध्येय ठरवलं, हिला काय व्हायचं? कलेक्टर। आता कलेक्टर होण्यासाठी जे मार्ग आहे, आता हे सरांना पण माहित झालं, ही शिक्षकांनी ऐकलं, मी ऐकलं, तुम्ही सर्वांनी ऐकलं। बस ही जर इथं असं स्पष्ट सांगते मला कलेक्टर व्हायचंय, ही बाहेर पण असं सांगत असेल सगळ्यांना। आता हिचं ध्येय ह्या सगळ्यांना कळायला गेलं कलेक्टर व्हायचंय। आता या सरांना जर माहित असलं की कलेक्टर होण्यासाठी कोणता मार्ग सोपा आहे, तर हे सर तिला मार्गदर्शन करतील का नाही? इथल्या कोणत्या पण शिक्षकाला जर माहित असेल कलेक्टर होण्यासाठी सोपा मार्ग कोणता आहे, कोणती परीक्षा द्यायची आहे, कसा अभ्यास केला पाहिजे, तर हे सर तिला मार्गदर्शन करू शकतात की नाही? मग तसं तुम्ही जर तुमचं ध्येय ठरवलं तर तुम्हाला पण मार्गदर्शन मिळेल की नाही? मिळेल ना। तुम्हाला आर्मीमध्ये जायचं असेल, कुणाला पोलीसमध्ये जायचं असेल, तर त्याच्यासाठी कोणती अकॅडमी चांगली आहे, कसा अभ्यास केला पाहिजे, कोणते शिक्षक चांगलं गाईडलाईन करतात, याचं मार्गदर्शन तुम्हाला कुणाकडून तरी मिळेल ना। तर असं आपापलं ध्येय फिक्स करायला पाहिजे। आपलं जे टार्गेट आहे ते फिक्स काय असतं, छोटं असतं कुणाचं, एखाद्याला शेतीमध्ये चांगली प्रगती करायची असते असं पण टार्गेट असतं कुणाचं, पण ते आपण फिक्स केलं आणि तुम्ही सांगत राहिले शेजाऱ्या पाजाऱ्याला, मित्राला, भावाला, काकाला, आईला, वडिलाला, तर तुम्हाला त्यामध्ये रस्ते दाखवत जातील। तुमचं ध्येय फिक्स असल्यामुळे कोणीतरी तुम्हाला त्याच्यात रस्ता दाखवत जाईल, गाईडलाईन करत जाईल। आता ही नरगिस नावीचं, नरगिस अक्रम शहा, हिने हिचं ध्येय फिक्स केलं। आता इथं ज्याला पण त्याबद्दल काहीतरी माहिती आहे, कलेक्टर होण्याचे रस्ते कोणते चांगले आहे ते तिला सांगतील की नाही? तर प्रत्येकाने आपलं असं ध्येय फिक्स केलं पाहिजे आणि ते मनात न ठेवता जाहीर केलं पाहिजे, जग जाहीर केलं पाहिजे। म्हणजे कुणाला तरी त्याबद्दल माहिती असते, कुणीतरी त्याच्यातून गेलेलं असतं आणि ते आपल्याला त्याचं नॉलेज देत असतं। म्हणून प्रत्येकाने आपलं ध्येय फिक्स करा। आता तिला कलेक्टर व्हायचंय तर मग चांगला अभ्यास केला पाहिजे की नाही? आतापासूनच चांगला अभ्यास करावा लागेल, 10वीला चांगले मार्क्स घ्यावे लागतील, मग पुढे MPSC UPSC या सगळ्या टेस्ट कराव्या लागतील, मग त्याच्यापासून आतापासून पाया पक्का करावा लागेल। तसं तुम्हाला पण सगळ्यांना प्रत्येकाचं काहीतरी ध्येय, पण काही आता लाजतात, बोलून दाखवत नाही, पण प्रत्येकाने ध्येय फिक्स करा आणि त्याला जग जाहीर करत चला। आपल्याकडं काय आहे, आता स्कूलमध्ये, ट्युशनमध्ये एक 40 मिनिटाचा पिरियड, किती मिनिटाचा आहे सर तुमच्याकडे? 35 ते 40 मिनिटाचा पिरियड असतो, बरोबर आहे? एक पिरियड 35 ते 40 मिनिटाचा असतो। तेवढा वेळ तुम्हाला टीचर वर्गावर आल्यावर एकदम तुम्हाला समजेल त्या भाषेमध्ये शिकवण्याचा प्रयत्न करतात। कोणताही चॅप्टर त्यांच्याकडे असेल, समजा इंग्लिश शिकवत असतील तर तुम्हाला चांगल्या भाषेत कसं समजेल तसं सांगण्याचा प्रयत्न करतात। समजा एखादे गणिताचे टीचर असतील, मॅथ्सचे, ते पण गणित तुम्हाला कसं समजेल चांगलं असं व्यवस्थित समजवण्याचा प्रयत्न करतात, शिकवण्याचा प्रयत्न करतात। परंतु आपल्या विद्यार्थ्यांमध्ये काय आहे की काही मुलं फास्ट लर्नर आहे, काही मुलं स्लो लर्नर आहे, काही मुलं मीडियम लर्नर आहे। आणि सरांकडे मग एक चॅप्टर हातात घेतल्यावर एक वेळा चांगला शिकवत होतो, पण परत तुम्ही जर म्हणले 4 वेळा 5 वेळा 10 वेळा शिकवा तर सरांना वेळ आहे का तेवढा?
आणि तर एकच चॅप्टर जर 10 वेळेस तुम्हाला शिकवत गेले, रोज एकच चॅप्टर रिपीट करत गेले तर मग क्वेश्चन आपला सिलेबस संपेल का? नाही संपणार. त्यामुळे सर एक वेळेस कुठलाही चॅप्टर हातात घेतला तर शिकवायला चांगला शिकवतात, परंतु सगळ्याच विद्यार्थ्यांचं लक्ष देत नाही. जे फास्ट लर्नर आहे त्यांना कळून जातं एका वेळेसच, पण जे स्लो असतात त्यांना थोडा प्रॉब्लेम येतो. पलीकडचे ऐकताय का तुम्ही? कनेक्ट आहे का माझ्याशी? समजतं ना तुम्हाला? लक्ष ठेवा इकडे, तुमच्याचसाठी आलेलो आहे. तुम्ही मोठे मुलं दिसता ना पलीकडे, 10वीचे. हा 9वी 10वी वाले दिसता, इकडे छोटे आहे मध्ये. तर सर्वांनी लक्ष द्या. 15 मिनिटात आपण संपवणार आहेत, नंतर तुम्हाला तुमच्या क्लासमध्ये जायचं आहे. तर आपल्याकडे अशी टेक्नॉलॉजी आहे, एक चॅप्टर, एक गणिताचा चॅप्टर, एक इंग्लिशचं लेसन, एक सायन्सचं प्रकरण तुम्हाला एकदाच नाही तर अनेक वेळा शिकता येईल तुमच्या घरीच. एक आपलं असं बुक्स आहे, QR बुक्स, QR विथ रायटिंग बुक्स. त्या QR ला स्कॅन केलं तुम्ही, तुम्हाला एक ॲप्स मिळेल मोबाईलमध्ये, एक ऑल लर्नर नावाचं ॲप्स आपण देतो. त्या ॲप्समधून त्या QR ला स्कॅन केलं की डायरेक्ट समोर टीचर येणार आणि तुम्हाला तो लेसन, तो चॅप्टर शिकवणार. तुम्हाला एका वेळेस शिकल्यावर नाही लक्षात आला, 10 मिनिटात ते चॅप्टर शिकवणार. शिकवणारे कोण असणार? टीचरच असणार. सगळे कोटाचे तज्ज्ञ शिक्षक आहेत तिथं शिकवणारे, ते शिकवणार. एका वेळेस तुम्ही शिकून घेतलं पण नाही लक्षात बसलं, तुमच्या प्रॉब्लेम आला, असं वाटलं की परत शिकलं पाहिजे, तर तुम्ही पुन्हा स्कॅन करा, पुन्हा तेच टीचर येणार, व्यवस्थित शिकवणार. नाही समजलं दोनदा, पुन्हा स्कॅन करा, पुन्हा तेच टीचर येणार आणि परत शिकवणार. असं तुम्ही 24/7 म्हणजे 24 तासात अनलिमिट वेळेस एक चॅप्टर शिकू शकता. अशी टेक्नॉलॉजी आम्ही एज्युटेक फाउंडेशनच्या मार्फत आणली आहे. आता दुसरा पार्ट आहे, स्कूल आणि ट्युशनमध्ये वेळेच्या अभावी सरांनी तुम्हाला एक चॅप्टर शिकवलं, एक लेसन शिकवला, पण क्वेश्चन